महाराष्ट्रात राजकीय नव्या वादाचा अध्याय सुरू झालाय। भाजपचे ज्येष्ठ नेते मंगल प्रभात लोढा यांच्या एका वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र आक्षेप नोंदवलाय। चला जाणून घेऊयात या वादाचं नेमकं काय कारण आहे। मंगल प्रभात लोढा यांनी नुकतेच एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना पुरंदरचा तह हा ऍडजस्टमेंट होता असं म्हटलं। या वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी लोढा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय। आव्हाड यांनी म्हटले आहे की लोढा यांचे डोके फिरले आहे। शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या या वक्तव्याबद्दल माफी मागावी, हिंदी नाही तर इतिहास सक्तीचा करा। आता आपण मंगल प्रभात लोढा यांच्या बोलण्यातील संदर्भ पाहूयात। पुरंदरचा तह हा 1665 मध्ये शिवाजी महाराज आणि मुघल सरदार जयसिंग यांच्यात झाला होता। या तहानुसार शिवाजी महाराजांनी काही किल्ले मुघलांना सोपवले, पण त्यानंतर त्यांनी आपली ताकद वाढवली आणि स्वराज्याची स्थापना केली। काही इतिहासकारांच्या मते हा तह रणनीतिक दृष्ट्या महत्त्वाचा होता, पण राजकीय वादात अशा ऐतिहासिक घटनांचा वापर होताना दिसतो। सोशल मीडियात काही प्रतिक्रिया उमटल्या। आव्हाड यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत। काहींनी लोढा यांचे समर्थन केलंय तर काहींनी आव्हाड यांच्या भूमिकेचे कौतुक केलंय। एकाने म्हटलंय की मूर्खांना हेच समजलं नाही की लोढा शिवाजी महाराजांचं कौतुक करतोय। पुरंदरचा तह ही ऍडजस्टमेंट होती। शिवाजी महाराजांना तेव्हा 2 पावलं मागे यावं लागलं ना, पण ते आवश्यक होतं। दोनों में एक फर्क था। महाराणा प्रताप जी लड़ते थे, समझौता कम करते थे और उन्होंने जो तय किया उसके अंदर वो एडजस्टमेंट ज़्यादा नहीं करते थे। इसलिए महाराणा प्रताप जी के सारी कोशिशों के बाद भी वो अंत तक अपना राज्य चित्तौड़गढ़ वापस नहीं पा सके। जबकि छत्रपति शिवाजी महाराज लड़े भी, संघर्ष भी किया और जरूरत पड़ने के ऊपर छुप के बाहर भी निकल गए। गले में अफजल खान के लगे पर बगन खान अंदर डाल दिया। तो वो एडजस्टमेंट करके किस तरीके से कलाकृति से, चतुराई से अपनी बात को करके लेना, इसलिए वो अंतिम समय में राजा राज भी उन्होंने पाया। मंगल प्रभात लोढा यांच्या वक्तव्यावरून निर्माण झालेला हा वाद महाराष्ट्रातल्या राजकीय आणि सांस्कृतिक चर्चेत भर घालणारा ठरू शकतो। ब्युरो रिपोर्ट, राष्ट्र सह्याद्री न्यूज। अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज। राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।